दर्शको नमस्कार. महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी पुन्हा एकदा नवीन बाग, नवीन माणूस आणि नवीन प्रश्नावली घेऊन आज तुमच्या समोर आलोय. सगळ्यांचं या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजची मुलाखत ही वादळी मुलाखत होणार आहे, कारण जवळपास बऱ्याच वर्षाचा अनुभव या डाळिंब बागेमध्ये असलेले सल्लागार माझ्यासोबत आहे. जवळपास 25 वर्ष झाले या बागामध्ये काम करते ते, आणि शेतकरी जवळपास 3 ते 4 वर्ष झाले डाळिंबीमध्ये काम करतोय. अशा ह्या दोघांची आजची मुलाखत असणार आहे. नवीन प्रश्न असणार आहेत आणि ह्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. त्या डाळिंबीमध्ये सध्याला बघायला गेलं तर अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित आहेत. अनेक शेतकऱ्यांचं वेगवेगळं त्या ठिकाणी म्हणणं आहे या डाळिंबीबद्दल. परंतु अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सातत्यानं डाळिंबीमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या लोकांपर्यंत भेटतोय. त्यांना अनेक प्रश्न विचारतोय, जेणेकरून शेतकऱ्याला आपल्या या ठिकाणी बागेची संपूर्ण माहिती होईल, शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यापर्यंत जातोय. वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारतोय आणि त्यांची नेमकी या बागेतली किंवा त्यांची काय प्रॅक्टिस आहे तिथली ते जाणून घेण्याचा आम्ही सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आता मी माढा तालुक्यातल्या निमगाव या गावातील, म्हणजे हे गाव माजी आमदार बबनदादा शिंदे यांचं हे गाव आहे आणि माढा तालुक्यातलं हे गाव, या गावामध्ये या ठिकाणी अभिजित सुरवसे यांच्या प्लॉटमध्ये आलो. तुम्ही जर कॅमेरामॅन ह्या बाजूला बघितलं तर असंख्य शेतकरी या ठिकाणी बसले. तर ही बाग बघायसाठी किंवा या बागेतले अनेक शेतकरी, तर आता ही मुलाखत नेमकी कशी चालू आहे आणि ही बाग बघायसाठी खास करून या ठिकाणी आले. तर सुरुवातीला तुमच्या दोघांचं पण आमच्या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सुरुवात सुरवसे साहेब तुमच्यापासून करतो. या किती वर्षाची बाग आहे? तिसऱ्या वर्षाची बाग आहे. तिसऱ्या वर्षाची बाग आहे. तिसरा बहार आहे. बर. खर तर आता व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा उद्देश आमचा असतो की शेतकऱ्याला चांगली माहिती मिळली पाहिजे. बरोबर. पण शेतकऱ्याचं म्हणणं काय असतं माहितीये का, की ते काय त्रास दे हो, पैसे किती झाले आधी आम्हाला सांगा आणि त्यातून मग पुढचं नियोजन सांगा. आधी आपण काय करूया, उलट जाऊया, आधी पैशाकडे जाऊया आणि परत नियोजनाकडे जाऊया. काय दर काय भेटलाय? दर 95 रुपयांनी दिलेली आहे बाग. 95 रुपये किलो? 95 रुपये किलो झाड खाली. सरसकट 95 रुपये किलो. 95 रुपये दिलेले आहे. किती झाड सगळे? 800 झाड आहेत. 800 झाडांमध्ये अंदाज 34 ते 35 टन मालाची अपेक्षा आहे. बर. हो, 40 ते 45 किलो झाड उतरत आहे. 45 किलो एक झाड उतरतंय? 45 म्हणजे 2 कॅरेट भरून माल उरतोय खाली पाठीमागा? बर. काय म्हणते बाकी एवढी लोक आले ते बघायला, काय म्हणते बागाबद्दल? लोक म्हणते ते अंदाज कसा माल एक नंबर आहे, टॉपचा माल आहे. कधी जाय पाणी याचं? पाणी 15 डिसेंबर. 15 डिसेंबरचं? बर. म्हणजे एकदम रिस्क काळात तुमची बाग होती ही. कशी काय एवढी रिस्क पत्करली इथं? साहेबांमुळे. साहेबांचं मार्गदर्शन आहे. साहेब म्हणले धरा की धरतो आम्ही, रिस्क असली तरी. म्हणजे काय असली साहेबाजीवर सोडून द्यायचं? साहेबाजीवर. साहेब जे देतील ते करायचं. बेसळ असेल, फवारणी असतील किंवा ड्रिप मधून असेल, साहेब जे म्हणतील ते करायचं. काय अडचण आली ते यंदा बरं बागात? आलती ना अडचण. 3 वेळेस नरकळी निघाली. नरकळी? हो. मग सगळे शेतकरी घाबरलं होतं. साहेब म्हणलं मी आहे, घाबरू नका, बाग सेट करून देत. साहेबाच्या जीवावर सगळं. काय चुकलं होतं बरं नरकळीच्या पाठीमाग? काय स्वतःची काय चूक झाली असं वाटतंय? चूक नव्हते, काय वातावरण टेबल नव्हतं, त्याच्यामुळे नरकळी निघाली. बर. आता तुमचा भाग बऱ्यापैकी ऊसानं सदृढ भाग आहे, मोठ्या प्रमाणात ऊस आहे इथं. ऊसनी पण अगदी तुम्हाला हाकेच्या अंतरावरती असेल. का बागाकडे का वळलाय तुम्ही? पैसे जास्त होते डाळिंबाचे. चांगलं होते पैसे. काय एकूण काय अंदाज काढला ह्यातल्या पैशाचा? पैशाचा अंदाज 32 ते 33 लाख होतील 2 एकरात. 32 ते 33 लाख. खर्च किती केलाय? खर्च झालाय 6 लाख. 6 लाख खर्च केलाय? 6 लाख खर्च. बर. त्यामध्ये काय वर्ण शेडनेट काय टाकलं होतं? टाकलं, शेडनेट होतं, प्रोटेक्शन पेपर होता आणि बाकीचा सगळा खर्च. बर. किती व्यापारी किती फिरवला आता? व्यापारी 25 फिरवलं. 25 व्यापारी फिरवला का? 25 फिरवलं. शेवट्या काय व्यापारी देऊन टाकलं? काय मागणी काय चालू होती तरी? मागणी चालू होती 90, 91, 92. सुरुवातीला झाली मागणी 10 दिवसापूर्वी 110 रुपये, परंतु आता रेट रिवर्स आल्यामुळं कमी मागत होते. रेट काय म्हणजे आम्ही व्हिडिओ केला काहीतरी 140 150 रेटनं, म्हणजे 10-15 दिवसाखाली केला. 10-15 दिवसापूर्वी रेट होते, आता थोडे रिवर्स आले, पाठीमाग हे चालले तर कमी आले. बर. काय असं टेन्शन मिशन येते बागा लय वाढला, त्या लोक लय बागा लावायला रेट बीट असं तेव्हा काय वाटतं? टेन्शन ना, क्वालिटी आली की रेट मिळणार ही खात्री. साहेब उबाळे साहेब आहेत म्हणल्यावर क्वालिटी आणि क्वांटिटी निघणार ही गॅरंटी आहे. म्हणजे विश्वासच आहे? 100% विश्वास. बर. ह्यातली टेक्निकल माहिती कोण, मग तुम्ही सांगताय का साहेबाकडे? साहेब सांगतील. साहेबाकडे घेतो जे काय टेक्निकल माहिती साहेब सांगतील. शेतकऱ्याला फक्त पिकवणं माहिती आहे, चांगलं चांगलं जोमानं पीक आणणं माहिती. बघितला माल कसा आहे, लाल भडक माल आहे, अगदी सफरचंदापेक्षा त्या ठिकाणी माल मोठा दिसतोय. आणि साईज एकाची जवळपास 700 ते 800 ग्राम पर्यंत साईज झाली आणि जवळपास 30 ते 32 लाखाचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार आहे. पण ह्यासाठी केलंय काय, काय कष्ट केलंय, काय टेक्निक वापरले, ते सगळं आपण उबाळे साहेबांकडे घेणार आहे. साहेब तुमचं देखील व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. मला सकाळीच फोन आलता की उबाळे साहेबांची मुलाखत घ्यायची.
माझा आधी प्रश्न असतो की साहेबांना किती वर्ष डाळिंबीचा अनुभव आहे, तर त्यांचं मी- पहिलं उत्तर होतं की मला 25 वर्ष झालं डाळिंबीमध्ये हो. काम करते. काय हो साहेब, 25 वर्षाचा आणि आता डाळिंबीमध्ये काय फरक एकूण वाटतो तुम्हाला? असं काही फरक वाटत नाही, जसं पहिलं होतं तसंच आता पण वाटतं. पण रोगांची ताकद वाढली ना आता? रोगांची ताकद जरी वाढली तर आम्ही त्याला कसं आहे खालून न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलेलं असते. हा हा हा. हा. बर. आता ह्यांनी सांगितलं की ह्या बागेमध्ये नरकळीची संख्या मोठ्या प्रमाणात हो. आली होती. काय हो, नरकळी कशासाठी, म्हणजे काय कारण- झालं तिथं? कारण काय झालं, ह्या वर्षी थंडीचं प्रमाण जादा राहिलं. हा हा हा. जी कळी निघाला, मादी कळी निघाला, जी टेम्परेचर मेंटेन लागतं ती ह्या वेळेस झालं नाही. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे नरकळीचं प्रमाण हे 3 वेळा फेकले गेलं हम्म, हम्म, हम्म. आणि 4थ्या टप्प्यामध्ये आम्ही मादी कळी काढली परत. मादी कळी निघाली. हो. नरकळी एवढ्या 3 वेळा लागून. 3 टप्पे नरकळीचे निघाले आणि 4थ्या टप्प्यात मादी काढली आणि ती पण फुल प्रमाणात काढली आणि ह्यातून म्हणजे एवढं सेटिंग असताना सुद्धा आम्ही ह्यातून 2 ते 3 वेळा थिनिंग केलेला आहे, माल कमी केलेला आहे. बर. हो. हा हा हा. मग शेतकरी ऐकतो आपलं बऱ्यापैकी हो, इथं. ऐकतो. हा, हा. पूर्ण ऐकतो. ज्यावेळेस तुम्ही बाग धरायला सांगता त्यावेळेस कसं वातावरण बघता, म्हणजे काय ह्या टायमाला शेतकरी बाग धरली पाहिजे असं तुम्ही कशावरून तसं ठरवता? काय नाही, आम्ही नोव्हेंबर पासून कधी पण बाग धरायला सांगतो. हो. नोव्हेंबर पासून पुढे नोव्हेंबर पासून. वातावरण चांगलं असतं हो. त्यावेळेस. हा. सुरुवातीला बागेमध्ये बाग धरायच्या आधी रेस्ट पिरियड अतिशय महत्वाचा असतो. हा, रेस्ट. म्हणजे रेस्ट पिरियड जेवढा महत्वाचा तेवढं शेतकऱ्याला पुढे उत्पन्न देखील तेवढे मिळणार आहे. रेस्ट पिरियड मध्ये लोकांना, शेतकऱ्यांना वाटतं की रेस्ट मिळाला म्हणजे शेतकरी निवांत झाला, गावं बरोबर. फिरायला, लग्न बिग्न खायला बरोबर, निवांत बरोबर. झाला, बागेला. नेमकी रेस्ट कोणाला असते, शेतकऱ्याला असते, बागेला असते? नाही, रेस्ट ही बागेला दिली पाहिजे. कारण कसं माहितीये का, आम्ही रेस्ट पिरियड मध्ये हा. आता ही माल खाली झाला की ह्याच्यामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये लगे बेड फोडून घेणं, शेणखत भरणं, बेसळ भरणं, हा. हे आम्ही भारपूर्व नियोजन पूर्ण शेतकऱ्याकडनं करून घेतो. म्हणजे आता झाड माल तुटला की 4 दिवसांनी ह्याचं काम चालू झालं. चालू झालं. हा. खरं जे ते ह्याचे मादी कळी जर आपल्याला स्टोरेज वाढवायचं असेल झाडामध्ये हा. किंवा पुढे सेटिंग वाढवायचं असेल तर हे काम स्टोरेज मध्येच केलं पाहिजे आपण. काय काय करता काम तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये? रेस्ट पिरियड मध्ये आपण आता हे दोन्ही साईडनं बागेचे पोट फोडून घेणार. त्यामध्ये एका झाडाला आम्ही 2 ते 3 कॅरेट शेणखत म्हणजे हा बेड फोडून घ्यायचं सगळं. हो. हा. आणि ते लोक मग ती मुळ्या तुटते ते नाही, हे चुकीचं आहे. कारण निमॅटोड हा तुटायलाच पाहिजे. बर. हा हा. निमॅटोड तुटल्याशिवाय पांढरी मुळी आपली व्यवस्थित होत नाही. सगळा बेड आकार फोडून घेताय हो. बेड. आणि नंतर तुम्ही काय शेणखत कसं असतंय, काय बरेच शेतकरी शेणखत आम्ही एका झाडाला 2 ते 3 कॅरेट शेणखत भरतो. 20-20 किलोची 20 किलोचे 2 ते 3 कॅरेट 2 भरताय. ते 3 कॅरेट. शेणखत कसं असलं पाहिजे बरं शेतकरी ज्यावेळेस शेणखत आता आम्ही साईडला जिथे डेपो आणून टाकलेला आहे, कमीत कमी 3 ते 4 महिने अगोदर शेणखत आम्ही त्याच्यावरती डिकम्पोजर बॅक्टेरिया टाकून कुजवून घेतो आणि ते नंतर आम्ही बागेला वापरतो. त्याचा काय फायदा होतो? त्यामुळे शेणखत कुजल्यामुळे आपल्या झाडाला परत कसं होतं, आपण जर डायरेक्ट शेणखत आणलं आणि भरलं तर त्याची जमिनीमध्ये टाकल्यानंतर कुजायची प्रक्रिया चालू होती. मग त्याच्याबरोबर आपली त्या झाडाची मुळी कुजली जाते. त्यासाठी आम्ही अगोदरच कुजवून घेतो त्याला. बरोबर. आता खिनी जवळपास 3 वर्षापासून तुमच्याकडे बाग दिली. हो. 3 वर्षापासून तुम्ही ह्याचं नियोजन हो. करताय. म्हणजे अगदी बाळ बारका असल्यापासून तुमच्याकडे आहे. हो. म्हणजे हे जे रोपाच्या लागवडीपासून अगदी माझ्यापासून. हा हा हा. म्हणजे ह्याची काय अडचण आहे किंवा ह्याला हा. काय पाहिजे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पाणी ह्याचं किती तारखेचं होतं? पाणी 15 डिसेंबरचं. 15 डिसेंबरचं पाणी होतं. शेतकऱ्यामध्ये अनेक महत्वाचा एक प्रश्न आहे की ड्रिपर कसं असावं, ड्रिपर कुठं असावं, ड्रिपर किती असावं, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? सगळ्यात महत्वाचं माझ्या माहितीनुसार 25 वर्षाच्या अनुभवानुसार बागेला इनलाईन ही नको आहे. इनलाईन नको आहे. नको आहे. हा हा. आणि रोप लावल्यापासून आम्ही 60 दिवसानंतर बुडातला ड्रिपर बदलायला सांगतो. 60 दिवसानंतर बदलायचा. 60 त्यासाठी कारण मर लागत नाही ना परत पुढे पैसे. हा 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 हा. झाडाच्या बुडापासून 2 फूट अंतरावर 2 डबल ड्रिपर टाकायला होतो आणि त्यानंतर 2 ड्रिपरवरती 2 वर्ष बाग ठेवतो. 2 वर्षानंतर परत आम्ही डबल ड्रिप करायला होतो तिसऱ्या भाराला. आता ह्या वर्षी डबल ड्रिप केली आहे तिसऱ्या भाराला. आणि ड्रिपर बुडापासून लांब आहे. बुडापासून 2 फूट अंतरावर ड्रिपर आहे. आता ह्या तिसऱ्या भाराला एका झाडाला 4 ड्रिपर केलेत आम्ही. शेणखतामध्ये काय मिक्स करता का तुम्ही जेव्हा बेसल डोस टाकता त्यावेळी शेणखत सोबत काय काय देता? शेणखत सोबत आम्ही डीएपी देतो, एसओपी पोटॅश देतो, लिंबोळी पेंड आणि सगळ्यात जास्तीत जास्त आमचा भर हा ऑर्गॅनिक कार्बनवर आहे. हा हा हा. जर जमिनीचा पोत सुधारला तर झाड आपलं वरती निरोगी राहणार आहे. हा हा. कारण जमीन महत्वाची. जमीन महत्वाची आहे. ज्याला ऑर्गॅनिक कार्बन कळला त्याला शेती कळली. म्हणजे सध्याला बघायला गेलं तर अनेक लोक त्या ठिकाणी पाहिजे ते खतं आपल्या जमिनीमध्ये टाकतात आणि माल चांगला आणायचा प्रयत्न करतात. येतो पण माल पहिल्या 1 वर्षी 1-2 वर्ष येतो चांगला येतो, परत जमीन पण खराब आणि झाडं पण खराब होते. ऑर्गॅनिक लोकांनी त्या ठिकाणी लक्ष आता दिलं माझ्याकडे इथं 13 ते 14 वर्षाचे पण काही शेतकरी आहेत इथं बसलेले आहेत. बर. 13 ते 14 वर्ष तुमच्या सोबत आहेत. हो. हा हा हा. 13 14 पिकं झालेले आहेत. किती झाले विनोद कुंभ? 13 पीक गेले. म्हणजे 13 वर्ष ते तुमच्या 13 सोबत वर्ष आहेत. हा. म्हणजे एवढा आणखीन देखील झाड गेलेलं नाही त्यांच्या बागेत. मरोगाने एक पण नाही. नाही. काय करता मरोगासाठी तुम्ही? मरगोसाठी काय नाही, आम्ही दर 3 महिन्याला बुडे फवारणं किंवा बुडामध्ये ड्रिचिंग करणं हे चालू असते आमचं. चालू असतं इथे. हो. म्हणजे ते काय त्याचा काय कालावधी असतो का कशा पद्धतीने करतो? नाही मर येऊ नये म्हणून करतो आम्ही.
बरं बरं. हम्म. आता सध्याला बघितलं तर पावसाळा आधी लांबला आपला पण पाऊस त्या ठिकाणी 4 टिपकं पडायला चालू येतं. हो. ही बाग थंडीमध्ये होती, उन्हाळ्यामध्ये होती का बाग ही? उन्हाळ्यामध्ये होती, आणि आता पावसाळ्यामध्ये म्हणजे तिन्ही पण ऋतू यांनी तिन्ही ऋतू बघितले. गवले. ज्यावेळेस ऋतू बदलतो हा. त्यावेळेस ह्याच्यावरती काहीतरी परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. होतो. त्यावेळेस काय लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी? नाही, लक्ष त्याच्याकडे आजार आपल्या बागेवर आजार येतोय का कुठला काय, तसं काय वाटलं लगे आम्हाला फोन करते ते बाबा असा असा प्रॉब्लेम यायला लागला, लगे आम्ही त्यांना फोनवरती सोल्युशन देतो. तुमची व्हिजिट कशी असते इकडे? व्हिजिट मी 15 ते 20 दिवसाला देतो. 15 ते 20 दिवसाला. 15 ते 20 दिवसाला. बरं. आता माझा प्रश्न ह्यांना असणारच आहे बाकीचा पुढचा. पण अनेक कन्सल्टंट आहे ना शेड्यूल वरती काम करतात. म्हणजे हे शेड्यूल असतं, ह्याला शेड्यूल द्यायचं, हे झालं की हे फवारायचं, हे झालं की हे फवारायचं. असं नाही, तुमचं काय तसं असतं? आमचं तसं काय नाही. हा. वातावरण बदललं, स्प्रे बदलला. हा हा, वातावरणानुसार हा, आम्ही जरी 15-20 दिवसाला आम्ही येऊन वहीवरती शेड्यूल लिहून दिलं, हा. अचानक फोन आला, वातावरण बदललंय, आम्ही लगेच फोनवर स्प्रे चेंज करतो. हा, हे महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बागा फुटणे ह्यावेळी शेतकऱ्याला मोठा प्रॉब्लेम आला होता. हो. म्हणजे ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं त्यावेळेस शेतकऱ्यांच्या अनेक बागा फुटल्या थंडीमुळे नाही. बागा फुटल्या तिथं नव्हत्या. तसा काय प्रॉब्लेम आला? काहीच नाही प्रॉब्लेम आलेला. हा. काहीच नाही प्रॉब्लेम आला. त्यासाठी काय औषध एखादं लिक्विड किंवा काय देतो ना आम्ही त्यावेळेस. काय होतं? जर्मेटर आणि जर्मेटर दिलं होतं आम्ही वरून स्प्रेला. हा, त्यानं काय झालं? फुटवा व्यवस्थित निघाला, चौकी तयार झाली व्यवस्थित. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी चौकी तयार झाली ती हम्म. चांगल्या पद्धतीची कॅप्सूल साईज काही निघली हो, पाहिजे. हो. आणि त्याचं पण चांगलं त्या ठिकाणी आपलं अशा पद्धतीचं टपोर फळ त्या ठिकाणी आपल्या पुढे दिसलं हो. पाहिजे. कळी मादी कळी निघली पाहिजे, कॅप्सूल साईज निघली पाहिजे. त्यासाठी तुमचं काय प्रयत्न असतो? त्यासाठी आम्ही रेस्ट पिरियड मध्ये शेड्यूल दिलेला असतो. वरून दर ते 10 ते 12 दिवसाला आम्ही स्प्रे देतो. कसे स्प्रे देतात? काडी परिपक्व होण्यासाठी 0-2-34 असेल, मायक्रोटन असेल, हा. 13-0-25 कॅल्शियम बोरॉन, हे आम्ही कमीत कमी 10 ते 11 स्प्रे रेस्ट पिरियड मध्ये देतो. कारण रेस्ट पिरियड मध्ये. हो. हा हा हा. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोग आहे सध्या डाळिंबमध्ये सगळ्या शेतकऱ्याला ते माहिती पण आहे. हो. तेल्या. हम्म. तेल्यामुळे अनेक शेतकरी हैराण आहेत. हम्म. अनेकांचं त्या ठिकाणी प्रयत्न झाले तेल्यावरती, अजून लोक ते औषध तेल्यावरती बघायला नाही किंवा सापड नाही तेल्यावरती. संशोधक आबोध येते त्या हम्म. तेल्यावरती. तुमचं काय सल्ला असतो? तेल्या म्हणजे मला एक मिनिट, कधी तुमच्या 25 वर्षामध्ये तेल्याचा अनुभव तुम्हाला आलाय का? तुमच्या प्लॉटवर तेल्या आले त्यासाठी तुम्ही काय करता? तेल्या म्हणजे मला काहीच वाटत नाही. कसं अगदी काय? लहान लहान म्हणजे खेळण्यातल्यासारखं तेल्या वाटतं मला. एवढा मोठा रोग आहे, हो. लोक अक्षरशः उद्ध्वस्त आहेत. काहीच वाटत नाही. काय तुमचं काय त्यावर अनुभव? काय नाही, आम्ही तेल्यासाठी कुठल्याही कॉपर अँटीबायोटिक देत नाही. फक्त जे काय असेल ते आम्ही जीवाणूवरती वरती काम करतो, बॅक्टेरियावरती. पण शेतकऱ्याचं काय असं असते, आता शेड्यूल चालू आहे समजा, हे बागेचं कळी उगवायला लागायला, मादी कळी पडायला, त्याच्यासाठी फवारणी बिवारणी चालू होतं. शेतकऱ्याला लक्षात येत नाही की तेल्यावरती एखादं औषध मारा होतं. ज्यावेळेस त्याला तेल्या दिसेल त्यावेळेस त्याची धावपळ चालू होते. मग त्याबद्दल तुम्ही कसं? नाही, आम्ही सुरुवातीला सेटिंग पासून तेलकडचे बॅक्टेरिया स्प्रे चालू ठेवतो. म्हणजे असू नसू तेल्या नसू चालू ठेवतो आम्ही. हा, ते कधी भाव हे करायचं तुम्ही? सेटिंग झाल्यानंतर चालू करतो. सेटिंग झाल्यानंतर तेलाचे स्प्रे चालू असते. त्याचा काय कालावधी काय असतो? साधारण 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी असतो. 2.5 ते 3 महिन्याचा हो. तुम्ही तेलाचा एखादा स्प्रे देताच येतं. हो. आलता कधी आजपर्यंत बागेवरती तेल्या 2-3 वर्ष? नाही, ह्या तर बागेत आणखीन आलेला नाही. एक फळ देखील नाही. एक फळ देखील नाही. तेल्याचं कुठंच बघायला मिळणार नाही. कुठंच नाही. सध्याला मर रोगीची देखील तेवढी समस्या आहे. हा. आता तेल्यानं लोक शेतकरी वाचायला लागले काय काय. हा. पण मर रोगानं सगळं- अक्षरशः हा. सांगोला भाग आमचा आजनाळी बिजनाळी सगळी उद्ध्वस्त झाली. ती बागा बरोबर. सगळ्यांनी काढून टाकल्या त्या मर रोगासाठी तुमचं काय नियोजन असतं? तुम्ही त्या संकट सापडला होता? सापडलो होतो, पण आम्ही कंट्रोल मध्ये आणलं ते. आला कंट्रोल मध्ये? आलं कंट्रोल. कसं आणला ते कंट्रोल मध्ये? त्याला आम्ही 22 टिल्ट क्लोरोजो ड्रिचिंग केलं बुडामधून हा. दर 3 महिन्याला. हा. आणि महिन्याला 2 महिन्याला जसं जमल शेतकऱ्याला तसं बुडावरती आम्ही स्प्रे करतो. कधी करायचं स्प्रे? तसं काय नाही, आपल्या वेळेनुसार कधीही करू शकता. आपल्या वेळेनुसार स्प्रे केलं वेळेनुसार. पण पाहिजे. 2 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे. हा 2 महिने आत करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे असते की मालाची साईज वाढवणं शेतकऱ्यापुढे मोठं आव्हान असते. आणि काय होतंय, जर समजा तेल्याचा डाग आला किंवा तेल्या आला तर मालाच्या साईजला लोक औषध सोडत नाही, थांबतात लोक त्या ठिकाणी. तर तुमचं कसं नियोजन असते मालाच्या त्या साईजला? टायमाला कसं आहे माहितीये का, तुम्ही फॉस्फरस पोटॅश लेवलची वाढवली पाहिजे. तेल्या आलं म्हणून न सोडता काही थांबलं नाही पाहिजे. हा. मालाची साईज थांबणार आहे त्या ठिकाणी. थांबणार आहे, बरोबर आहे. हा. आणि अजून एक मी बघतोय की अनेक भागातले शेतकरी काय करतात की आता दर कमी व्हायला आलाय, दर पडायला आला आता सध्याला. हा, त्यामुळे हा. शेतकरी मालाची साईज थांबवतात आणि व्यापारी तसं माल देऊन टाकतात. हा. आणि तो शेवटचाच कालावधी असतो की बरोबर. शेवटचे 10-15 दिवस असतात की तिथं साईज मोठ्या प्रमाणात वाढते. बरोबर. त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्याला काय सल्ला असतो? नाही, किंवा कसं आहे माहितीये का, आम्ही पूर्ण 7 महिने झाल्याशिवाय हार्वेस्टिंग करून देत नाही. जे रेट असेल ते असं 7 महिने पूर्ण झालंच पूर्ण पाहिजे. झाले पाहिजे. हा. आणि माल आपला द्यायला आला हे कशावरून तुम्ही आता ओळखता? आम्ही ह्या बागेवरती कुठल्याही कलरचा स्प्रे मारलेला नाही, काय नाही. हा. नैसर्गिक कलर. त्याच्यावरती कलरचा स्प्रे नाही म्हणतो. स्प्रे वगैरे काही दिलेला नाही. ऑटोमॅटिक नैसर्गिक कलर आहे. 7 महिने पूर्ण. 7 महिने पूर्ण. आणि की एक महत्वाची आणि मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे की तणाचं काय करायचं? तणाचं आम्ही हे असं आहेच, असं थोडंसं तण. या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे काही एवढं गवत उगवलेलं हा. नाही. पण जर तसं काही तण उगेलं बागेत तर ब्रश कटर मारतो किंवा मग साधा आपण खालून पॅराकॉट वगैरे मारू शकतो. त्याचा काय फळावरती काहीच परिणाम? उपयोग होत नाही, फक्त झाडावरती जाऊन द्यायचं. झाडावरती जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे फळावरती झाडावरती काय परिणाम होणार नाही.
होत नाही. साहेब, खरं तर अनेक शेतकऱ्याला नवतीचा देखील तेवढाच प्रश्न असतो. नवती काय काय जणांची मोठ्या प्रमाणात येते, म्हणजे कळी लागली की नवती मोठ्या प्रमाणात येते. मग त्याचा खर्च पण होतो. ते नवती काढायची म्हणजे काय सोपं काम नाही. नाही, ते बरोबर. नवतीला पण त्याचा मोठा खर्चिक. मजूर ते वाढतोय. ते नवतीसाठी तुमचं प्रॉपर नियोजन कसं असतं? नवतीसाठी म्हणजे कसं आहे, आम्ही 1-2 वेळा नवती काढतो याची. हा. त्यानंतर कसं असतं, जर पूर्ण नवती काढली तर झाड उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमुळे ट्रेसमध्ये जाऊ शकतं. हा हा त्यानंतर आम्ही नवती काढून देत नाही बागेची. हा. पण नवतीच झाडाला कमी लागली पाहिजे, तर नाही. त्यासाठी काय औषध, काय प्रोडक्ट? आहे ना, त्याच्यासाठी आपण वरून 05234 मायक्रोटनचा स्प्रे देतो. त्याच्यापासून नवती थांबते बऱ्यापैकी. थांबते. बरं, खऱ्या अर्थानं अनेक शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो की छाटणी पहिल्यांदा झाली. छाटणी तर सुरुवातीची अतिशय महत्वाची. त्याच्याबद्दल बी मला तुम्ही सांगा, छाटणी कशा पद्धतीने शेतकरी केली पाहिजे? आता हे झाड बघितलं तर अगदी प्रॉपर डेव्हलप केले झाड. हो, बरोबर. अतिशय झाड म्हणजे डेरेदार झाड आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीची छाटणी शेतकरी किती महत्वाची, आणि त्यानंतर फळ ज्यावेळेस लागते डाळिंबीला त्यावेळेस एकमेकाला काट्याला काट्या घासून किंवा थप्याला थप्पा घासून फळ देखील खराब होते. त्याबद्दल तुमची कशी नाही, सुरुवातीला जे आपण छाटणी करतो ना, काही शेतकरी कसं बघते की बाबा ही छाटणी लवकर फास्ट ओळखायला पाहिजे, हा 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 कमी खर्चामध्ये व्हायला पाहिजे. पण सगळं जे छाटणी जे आहे हा. ते सगळं छाटणीवर अवलंबून आहे. होय, सगळं डाळ हा. आहे झाड. हा. वेळ लागला तरी चालेल, पण सगळं ही छाटणीवर अवलंबून असते. जेणेकरून मोठ्या काडीला फळ बसलं पाहिजे, त्यासाठी छाटणी ही सुटसुटीत व्हायला पाहिजे आणि पेन्सिल काडीवर छाटणी झाली पाहिजे. पण ते असं कसं शेतकऱ्यांना ओळखायचं? कारण शेतकऱ्याला काय, कोण छाटणी करतंय, कसं करते ते माहित नाही शेतकऱ्याला. इथं तुम्ही काय, तुमची कोण आहेत का माणसं, तुम्ही कसं सांगताय? नाही, आमच्याकडे जी लेबर काम करते त्यांना आम्हाला सांगावं लागत नाही. ती त्यांच्या पद्धतीने एकदा सांगून दिलं त्यांना, ह्या पद्धतीवर छाटणी चालू करा, ह्या पद्धतीने दाबा, हा. ती लगेच करते. त्या पद्धतीने चालू असते. आणि नंतरच्या काळामध्ये फळाची साईज वाढल्यानंतर वाऱ्यानं कुठं थपक असणं किंवा हे माल खराब होणं, परत तुम्ही छाटणी करायला लावता का इथं? म्हणजे नाही, काटा थिनिंग परत आम्ही करून घेतो. हा. काटा थिनिंग करून घेतो. किती गरज आहे ते करणं? ते फार महत्वाचं आहे, गरजेचं. कारण आज आपला एक माल जर खराब झाला तर 50 रुपयाचा माल आहे असला तर त्यासाठी काटा थिनिंग करणं हा फार महत्वाचं आहे. बरोबर. अनेक शेतकऱ्या पुढे एक प्रश्न अजून एक महत्वाचा, की ह्याला पेपर मारायचा, इंग्लिश पेपर मारायचा का वरनं ते झाकून घ्यायचं का साधा पेपर मारायचा? त्याबद्दल कसं सजन राहिलं पाहिजे? झाकणं हे सगळ्यात योग्य. बरं, काय त्याचा फायदा होतोय? कारण झाकल्यामुळे काय होतं, मालाला क्वालिटी राहते, चांगली शायनिंग राहते. आता इथे काय केलं तुम्ही तशा पद्धतीने? झाकलेलीच होती आम्ही. कधी झाकायची बाग? हे 3 महिन्यानंतर झाकावं लागतं, 90 दिवसानंतर. 90 दिवसानंतर 90 झाकायची. दिवसानंतर. बरं. आणि त्यासोबत डांबरे असेल, कुजवे असेल, आता ह्या मालावरती मला कुठं दिसत नाही बागेवर, कुठं एक पण फळ दिसणार नाही पण ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्याला जाणवलं ह्या वातावरणामुळे. त्याबद्दल काय तुम्ही इथं काय नाही, हे आम्ही कसं आहे, आम्ही दर 4थ्या ते 5व्या जास्तीत जास्त करून आम्ही 5व्या दिवशी स्प्रे टाकतो बुरशीनाशक. बरं. हा. प्रत्येक 5व्या दिवशी प्रत्येक 5व्या दिवशी. 5 दिवसाचे तर आम्ही स्प्रे देत नाही. मला सुरुवातीला व्हिडिओ सुरुवात करायला सांगायचं होतं की कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी स्प्रे मध्ये शेतकऱ्याला चांगलं नियोजन झालं पाहिजे. कमीत कमी आम्ही 30 ते 35 स्प्रे मध्ये बाग हार्वेस्टिंग करतो. 35 स्प्रे मध्ये? 35 स्प्रे मध्ये पूर्ण बाग निघते पूर्ण बाग त्याच्यामध्ये? निघते. हा हा. आणि काय एकराला खर्च करावा तुम्ही शेतकऱ्याला? साधारण 2.5-3 लाखापर्यंत प्रोटेक्शन पेपर सहित खर्च जातो. सगळं त्यामध्ये स्प्रे सगळं नियोजन आलं, ते? सगळं. 2.5 ते 3.5 लाखापर्यंत? शेणखत, बेसळ सगळं आलं टोटल त्याच्यामध्ये. हा हा हा. आता सध्याला अनेक शेतकरी इथे बसले, तर तुमचा 25 वर्षाचा अनुभव आहे. आता बघायला गेलं तर अनेक नवीन लागवडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या सांगोल भागामध्ये. जे मरोग झाले होते ते परत लागवड मोठ्या प्रमाणात करा. कसं वाटतं एकूण दराज नियोजन? डाळिंब लागवड ही किती होऊ द्या, फक्त त्याच्यामध्ये शेतकऱ्याची अवधण्याची ताकद पाहिजे. नाहीतर काय होतं, शेतकरी एकदा फेल गेले की नाराज होतो. खर्च बी होतो ना मोठा? खर्च होतो. त्यामुळे नाराज नाही झालं पाहिजे शेतकरी. शेतकऱ्यांना कसं असेल लढत राहायचं तर सक्सेस होणार. सक्सेस. तुम्ही आता एवढं बाहेर फिरताय बागामध्ये, तुमच्या बागा बाहेरच्या बागा तुम्ही बघताय, सक्सेस रेशिओ आहे का शेतकऱ्यांकडे? हो, आहे बऱ्यापैकी आहे. माझ्याकडल्या शेतकऱ्यांकडे आहे बऱ्यापैकी. बाकीच्या बाहेर तुम्ही बागा बघताय त्या? बाकीच्या आता बागा बघितल्या तर बागेकडे काही बघू सुद्धा वाटत नाही, अशी कंडिशन आहे. काय आता किती एकर बागा तुमच्या अंडर? 1300 एकर आहे. 1300 एकर. कोणत्या कोणत्या भागात काम करताय? पूर्ण हे 2 तालुक्यामध्ये काम करतो. माढा आणि माढा, पुणे, इंदापूर पर्यंत आहे तिकडं. जे नवीन लोक आपल्या डाळिंबी क्षेत्रामध्ये उतरणार आहेत, नवीन पोरं लागवड करणार आहेत, त्यांच्याबद्दल तुमचा एक सल्ला काय असणार आहे? नाही, चांगलं आहे. त्यांनी नवीन पोरांनी, तरुण पिढीनं ह्या डाळिंब क्षेत्रामध्ये उतरलेलं चांगलं आहे. नियोजन कसं करायचं? नियोजन नियोजन म्हणजे त्यांना कन्सल्टंट ठेवण्याशिवाय पर्याय नाही. मला एक प्रश्न विचारायचा, शेतकरी म्हणून तुम्हाला खास विचारायचा आहे. आता हे तुम्हाला जवळ काय, तुम्ही घाबरू नका, तुमचं जवळच असते ना. कन्सल्टंट पाहिजे बागी मला झाले 3 वर्ष झाला, तर तुम्हाला अनुभव आला असेल घेतला? अनुभव आलेला आहे, पण कन्सल्टंट ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळेस रोग नवीन येतात, औषधं नवीन असतात, आपल्याला माहिती नसते. आणि आपल्याकडे एकच पीक नाही, डाळिंब आहे, आंबा आहे, ऊस आहे. प्रत्येकाकडे म्हणजे डाळिंबाकडे लक्ष ठेवणं आपल्याला शक्य नाही, आणि रोग लक्षात येत नाहीत आलेले. कन्सल्टंट असले की आपल्याला सगळं माहिती होतं. डॉक्टर पाहिजे? डॉक्टर शिवाय इलाजच नाही. त्याच्यामुळे कन्सल्टंट 100% पाहिजे. म्हणजे आता तुमची 10 वर्ष जरी बाग झाली तरी पण तुम्हाला ठेवणार, 100% ठेवणार. कन्सल्टंट बदलणार नाही, आणि आम्ही स्वतः करणार पण.
समजा स्वतः जर करायचा प्रयत्न केला कोणी तुमच्या मित्रापैकी किंवा पाहुणे स्वतः करायचे खर्चामध्ये काय फरक वाटतोय कन्सल्टंट स्वतः करण्यामध्ये? वाटतोय हा. ना. कन्सल्टंट जर नसले हा. तर खर्च जास्त होतो. हा. आता माहिती नसते औषधं कोणत्या रोगावर आहेत, त्यामुळं वायपट खर्च वाढतो. हा, दुकानदार दिली म्हणते दुकानदार दिल ते फवारावं लागतंय. हा. आणि दुकानदाराच्या खपासाठी दुकानदार देतोय कोणती पण आता औषध. इथे कोण दुकानदार नाही ना? नाही. हा मग कशाला असं म्हणतात आपली जोडीदार आहे ते ते. आपले जोडे आपले देत नाहीत ना. हा, ते हा, हा. आपले आहेत, बरोबर. ते हा. देत नाहीत, पण बाहेरचे दुकानदार. हा. हा. खर्च जास्त आता करा. बाग काय एवढी ठेवायची आहे वाढवायची आहे काय वाढवली ना बाग. अजून किती लावले 2 एकर लावली. म्हणजे एकूण आता 4 एकर 5 झाले एकर झाली. 5 एकर झाली आता 5 एकर झाली. काय दिले बागान 3 वर्षात आजपर्यंत काय कमवले बागवर तुम्ही? 3 वर्षात बागाने 50 लाख रुपये दिलेत 2 एकर. 2 एकर 50 दिले तर हो. कमवले बागान बरोबर हो, दिले बागानं? भरपूर दिले. हा, नुकसान अजून नाही? नुकसान काहीच नाही, सुरुवातीपासून नुकसान नाही. ठीक आहे. सुरवशी साहेबांची बाग बघायसाठी अनेक शेतकरी आपल्या सोबत आहे त्यातल्या मी शेतकऱ्याला काय बोलवतो इथं त्यांच्याकडून ह्या डाळिंबी बाग असेल किंवा ह्यांची डाळिंबी बाग असेल नेमकं काय अनुभव यांच्याकडून जाणून घेऊया. मला पहिल्यांदा सांगायचं की उबाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग आणली तुम्ही बघायला इथं. काय बघितल्यानंतर काय अनुभव वाटतो? बघितल्यानंतर काय सगळीकडे लाल भडकत दिसतंय. हा. हा. लाल काय की महाराष्ट्र कलर बिलर आणला नाही असेल? नाही अजिबात नाही. हा. नाही नाही साईज- साईज साईज एक नंबर आहे. 700-800 ग्रॅम पर्यंत फळ आहे. हा, तुमची किती बाग आहे? माझी 3 एकर आहे. 3 एकर आहे. हा. कधी बसणार? 1.5 एकर आहे 13 वर्षापासून. हा. आणि नवीन आहे 1.5 एकर पहिलंच पीक आहे. बर कोणाकडे नाही ती म्हणजे तुम्ही स्वतः करताय नाही नाही साहेब उबाळ साहेबाकडून. साहेबाकडनंच? साहेबाकडून कधी बसणार साहेबाकडनं? जास्त दिवस 10 वर्ष होतात. 10 वर्ष साहेबाकडे जाय बाग साहेबाकडे बाग आहे. बदलू वाटलाय मास्तर? नाही नाही अजिबात नाही. हा. का तर माझे पूर्ण जाड तेलकटचे आहेत. बर बुडापासून शेंड्यापर्यंत. आणि फळावर अजिबात बघायला नाही. काय जादू आहे काय साहेबाकडे? हा जाद आहे. हा. हाय काय तर हाय जाद आहे. मग आता शिकाय साहेब 10 वर्षात काय शिकलं नाही साहेबांनी नाही तुम्हाला? नाही साहेबाशिवाय नाही पर्याय. डॉक्टर शिवाय इलाज होत नाही. डॉक्टर पाहिजे. 3 ऋतू देतो ना आपण. थंडीत येतोय, उन्हाळ्यात येतोय, पावसाळ्यात येतोय. त्याच्यामुळं आपल्याला जास्त क्लायमेट चेंज होतंय ना, त्याच्यामुळं लागते साहेब पाहिजेच. पाहिजे. या खरं तर शेतकऱ्याच्या एकूण या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळते. आजचा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा होता कारण बरीचशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार आहे. कारण आता सध्याला बघायला गेलं तर डाळिंबी तिन्ही पण ऋतूमध्ये म्हणजे हिने पावसाळा बघितलाय, उन्हाळा बघितलाय, थंडी या मोठ्या प्रमाणात बघितली. या तिन्ही ऋतूचा सामना करत आज अशा पद्धतीचा अशा क्वालिटीचा देखना माल या ठिकाणी शेतकऱ्याला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. शेतकऱ्याच्या पदरात एवढा देखना माल त्या ठिकाणी मिळालाय. 90 रुपये दर ना, 92 रुपयाचा दर शेतकऱ्याला मिळाला आणि चांगलं उत्पन्न हे होणार आहे. आता बघायला गेलं तर डाळिंबीमध्ये अनेक तर्क वितर्क आहेत, अनेक शंका आहेत त्या लोकांच्या. आपण अनेक व्हिडिओ या डाळिंबीवरती करतोय. जर बघायला गेलं तर तेल्या म्हणजे काय ह्याच्यावरती आपला एक स्पेशल व्हिडिओ आहे. मग आता सध्याला आपण काही दिवसांना मरकुजी म्हणजे ह्याच्यावरती मर रोगावरती एक मोठा आपला व्हिडिओ असणार आहे. आणि आता असे 25-25 वर्ष या डाळिंबीमध्ये काम करणारे सल्लागार यांचा या ठिकाणी आपण अनुभव होतो. शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न घेतलं पाहिजे या उद्देशाने आपण सातत्याने व्हिडिओ करतोय. आज माढा तालुक्यातला हा व्हिडिओ सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. अनेक शेतकरी हा व्हिडिओ बघायला आलते. त्यामुळे मला एवढं सांगायला वाटतंय की डाळिंबीमध्ये जर प्रामाणिकपणे कष्ट केलं आणि त्या कष्टाला जर अशा सल्लागाराची साथ मिळाली आणि चांगल्या कंपनीची साथ मिळाली तर डाळिंबीतून चांगले पैसे मिळाले. त्या ठिकाणी वेळ लागणार नाही, फक्त गरज आहे आपल्या संयमाची. कॅमेरा संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, माढा.